नमस्कार मित्रांनो, तुळ राशीवाल्यांनो, विश्वाच्या विशाल आकाशात सध्या ऊर्जा हलू लागली आहे. ग्रहांची चाल बदलते आहे आणि त्यासोबत तुमच्या जीवनातील काही अध्यायही नव्याने लिहिले जाणार आहे. ही फक्त एक साधी ग्रहस्थिती नाही, तर तुमच्या विचारांना, भावनांना आणि निर्णयांना जागवणारी एक दैवी हलचल आहे. तयार रहा, कारण येणारे दिवस तुमच्यातील सुप्त शक्तीला जागृत करू शकतात. तुळ राशीवाल्यांनो, एक मोठा सामना सुरू होणार आहे. दोन ग्रह आमनेसामने उभे आहेत. एका बाजूला मंगळ, शक्ती, साहस, अग्नी, तो ग्रह ज्याची उत्पत्ती स्वयं महादेवांच्या तेजातून मानली जाते. आणि दुसऱ्या बाजूला राहू, छाया, महत्वाकांक्षा, मायाजाल, ज्याला स्वयं महादेवांनी या कलियुगात प्रभावशाली होण्याचे वरदान दिले. आता विचार करा, जेव्हा अग्नी आणि छाया आमनेसामने येतात तेव्हा परिणाम साधा कसा असेल. तुळ राशीवाल्यांनो, 24 फेब्रुवारीपासून 2 एप्रिलपर्यंत मंगळ तुमच्या पंचभावात प्रवेश करणार आहेत. पंचम भाव म्हणजे बुद्धी, प्रेम, संतान, निर्णयक्षमता आणि तुमची सर्जनशील शक्ती. पण येथे राहू आधीच विराजमान आहे. आणि जसेच मंगळ 0 अंशावर प्रवेश करतील, राहू 16 अंशांवर आपल्या पूर्ण युवा अवस्थेत उभा असेल. म्हणजे एका बाजूला नवीन आलेली ऊर्जा, जी अजून स्थिर झालेली नाही, आणि दुसऱ्या बाजूला परिपक्व छाया, जी आधीपासून त्या स्थानी आपले वर्चस्व प्रस्थापित करून बसली आहे. आणि लक्षात ठेवा, या काळात मंगळ अस्त अवस्थेत असतील, म्हणजे उपस्थित असतील, पण त्यांचा प्रकाश पूर्णपणे प्रकट होणार नाही. जणू एखाद्या अंधाऱ्या खोलीत 0 वॅटचा बल्ब पेटलेला आहे आणि त्याच वेळी राहू पूर्ण शक्तीने त्या ऊर्जेला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण राहू छाया आहे आणि छायेला शरीर हवे असते. मंगळ म्हणजे शरीर, क्रिया, देह. आता जेव्हा छाया शरीरावर हावी होते, तेव्हा क्रिया कोणाची चालेल, मंगळाची की राहूची? तुळ राशीवाल्यांनो, हेच आहे अंगारक योगाचे खरे रहस्य. पराशर मुनींनी याला साधी युती म्हटले नाही. त्यांनी याला अंगारक म्हटले, म्हणजे धगधगती ऊर्जा. आता प्रश्न हा नाही की कोण जिंकेल, प्रश्न हा आहे की या द्वंद्वाचा परिणाम तुमच्या जीवनात कसा प्रकट होईल. कारण जेव्हा पंचम भाव सक्रिय होतो, तेव्हा प्रेम बदलते, निर्णय बदलतात, आणि कधी कधी जीवनाची दिशा देखील बदलते. आणि यावेळी ऊर्जा सामान्य नाही. आता आपण सविस्तर पाहू, प्रेमसंबंधांमध्ये कुठे सावध राहायचे, संतती संबंधी काय संकेत आहेत, आणि कोणत्या तुळ राशीच्या जातकांसाठी हा योग अचानक मोठी संधी ठरू शकतो. अंगारक योग पंचभावात निर्माण होत आहे. पंचम भाव म्हणजे संतान, बुद्धी, प्रेम, निर्णय, सर्जनशीलता आणि भविष्यासाठीची योजना. म्हणजेच सर्वात पहिला परिणाम तुमच्या विचारांवर आणि तुमच्या मुलांशी संबंधित योजनांवर होईल. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंतित असाल, करिअरच्या दिशेबद्दल संभ्रमात असाल, किंवा त्यांच्या भविष्यासंदर्भात मनात अस्वस्थता असेल, तर आता फक्त विचार करण्याचा काळ संपला. आता कृती करण्याची वेळ आली आहे. कारण पंचम भावातील राहू एकच गोष्ट सांगतो, मला हवे आहे, आणि ते आत्ताच हवे आहे. आणि जेव्हा ही इच्छा मंगळाच्या ऊर्जेशी जोडली जाते, तेव्हा निर्णय थांबत नाही. जे लोक क्रिएटिव्ह क्षेत्रात आहेत, मीडिया, डिझाईन, लेखन, अभिनय, डिजिटल कंटेंट, जे लोक शेअर मार्केट किंवा स्पेक्युलेटिव्ह क्षेत्राशी संबंधित आहेत, जे लोक शाळा, कॉलेज, शिक्षण किंवा अध्यापन क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी हा योग मोठे पाऊल उचलण्याचे साहस देतो. पण येथे खरी तांत्रिक शक्ती सुरू होते. मंगळाची दृष्टी विशेष आहे. प्रत्येक ग्रहाची 7वी दृष्टी सामान्य असते, पण मंगळाकडे 4थी आणि 8वी विशेष दृष्टी आहे, आणि ह्याच खेळ बदलतात. पंचभावातून मंगळाची 4थी दृष्टी अष्टम भावावर पडत आहे. अष्टम भाव म्हणजे रहस्य, संशोधन, लपलेल्या अडचणी, अचानक येणारे संकट. आता नीट ऐका, मंगळ ज्या स्थानी पाहतो, तिथे संरक्षण देतो. म्हणजे आतापर्यंत जे काही अदृश्य अडथळे होते, लपलेले प्रश्न होते, अचानक येणारा ताण होता, त्यावर संरक्षणाची ढाल निर्माण होते. या 38 दिवसात कोणतीही मोठी अनपेक्षित अडचण तुम्हाला मोडू शकणार नाही. हो, आव्हान येईल, पण तुम्ही मागे हटणार नाही. आणि अष्टम भाव संशोधनाचाही आहे.
या काळात तुमचा विचार वरवरचा राहणार नाही. तुम्ही खोलात जाल, तपशिलात जाल, मूळ कारणापर्यंत पोहोचाल. जर तुम्ही अध्यात्म, ज्योतिष, तंत्रसाधना, गूढशास्त्र किंवा अंतर्गत परिवर्तनाच्या प्रवासात असाल तर हा काळ मोठा ब्रेकथ्रू देऊ शकतो. कारण राहू थांबणे मान्य करत नाही आणि मंगळ विरोध करत पुढे जातो. दोघे मिळून सांगत आहेत, आता थांबायचे नाही. आता येते मंगळाची पुढची मोठी सक्रियता. 8वी दृष्टी थेट 12व्या भावावर पडत आहे. 12वा भाव म्हणजे परदेश, दूरस्थ ठिकाण, स्थलांतर, आंतरराष्ट्रीय काम आणि गुप्त गुंतवणूक. जर तुम्हाला परदेशाशी संबंधित काम करायचे असेल, बदलीची योजना असेल, करिअर दुसऱ्या शहरात किंवा देशात नेण्याचा विचार असेल तर सकारात्मक हालचाल दिसते. उच्च शिक्षणासाठी दूर जाण्याचा विचार असेल तर योग तयार होतो. जर संतान परदेशात स्थायिक होण्याचा विचार करत असेल तर शक्यता मजबूत होते. आणि सर्वात महत्त्वाचे, गुंतवणूक नियोजन. आतापर्यंत 12व्या भावावर थेट दबाव नव्हता, पण आता पंचभावातून पडणारी दृष्टी धोरणात्मक गुंतवणुकीचा संकेत देते. मात्र लक्षात ठेवा, हा उतावळ्या गुंतवणुकीचा काळ नाही. हा विचारपूर्वक आणि धाडसी निर्णय घेण्याचा काळ आहे. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. मंगळाच्या प्रभावात आल्यामुळे राहूचा परिणाम आता 12व्या भावावरही सक्रिय झाला आहे. आतापर्यंत राहूची थेट दृष्टी तिथे नव्हती. पण मंगळाने एक पूल तयार केला आहे. म्हणजेच स्थलांतर करायचे असेल, परदेशाशी संबंधित काम करायचे असेल, आंतरराष्ट्रीय डील फायनल करायची असेल किंवा मोठी गुंतवणूक करायची असेल तर 12व्या भावाचा सहभाग आवश्यक असतो. आणि 12वा भाव मोठा करण्यासाठी राहूसारखा ग्रह हवा असतो. आता ही सक्रियता या 38 दिवसांत मिळत आहे. तुळ राशीवाल्यांनो, याला अंगारक योग का म्हटले गेले आहे? जरा विचार करा. पराशर ऋषींनी या योगाला साधे नाव दिले नाही. त्यांनी याला अंगारक योग म्हटले. का? कारण मंगळ म्हणजे ऊर्जा आणि राहू म्हणतो, मी त्या ऊर्जेला 10 पट वाढवेन. म्हणजे तुमची निर्णयक्षमता 10 पट, तुमची महत्वाकांक्षा 10 पट, तुमची अस्वस्थता 10 पट, तुमचा रागही 10 पट. आता इथेच खरा खेळ सुरू होतो. तुळ राशीवाल्यांनो, हा काळ तटस्थ नाही. किंवा तुम्ही मोठे शिखर गाठू शकता किंवा स्वतःच्या ऊर्जेमुळे स्वतःलाच नुकसान करू शकता. निर्णय तुमच्या हातात आहे. मंगळ हा संपत्तीचा कारक आहे. आणि राहू काय आहे? फसवणूक, भ्रम, धोका. म्हणजे स्पष्ट आहे, जर मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम करत असाल, करार साईन करत असाल, प्लॉट, फ्लॅट, जमीन, नोंदणी करत असाल तर डोळे बंद करून जाऊ नका. प्रत्येक कागदपत्र तपासा. प्रत्येक कलम वाचा. पडताळणी करा. कारण राहू भ्रम निर्माण करतो. मंगळ तुमचा राग आहे. राहू म्हणतो, मी त्यालाही 10 पट वाढवे. आणि पंचभावात बसून हा राग थेट तुमच्या मेंदूत जाईल. छोटी गोष्ट मोठी वाटू शकते. कोणाची एखादी गोष्ट टोचू शकते. प्रतिक्रिया तीव्र होऊ शकते. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमची प्रतिक्रिया नियंत्रणात ठेवली तर तुम्ही हा योग जिंकला. सोडून देणे शिका. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे आवश्यक नसते. कधी कधी शांत राहणे हीच सर्वात मोठी जिंक असते. आता दोन्ही ग्रह उग्र आहेत. मंगळ उग्र, राहू उग्र, तर उपायही उग्र शक्तीचेच असतील. माता कालीची उपासना, माता चामुंडेची साधना. 10 महाविद्यांमधील तारा, छिन्नमस्ता, बगलामुखी यांचे मंत्र, भगवान वीरभद्र, महाकाल, भैरव साधना. त्यांची स्तुती, मंत्रजप, श्रवण हे सर्व तुमची उग्र ऊर्जा विनाशकारी होण्यापासून रोखतील आणि तिला संरक्षक शक्तीत रूपांतरित करतील. लक्षात ठेवा, ऊर्जा दडपायची नाही. ऊर्जेला दिशा द्यायची आहे. तुळ राशीवाल्यांनो, हे 38 दिवस तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. ऊर्जा उच्च आहे. महत्वाकांक्षा उच्च आहे. संधीही मोठ्या आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सकारात्मक विचारसरणी, मोठे यश. नकारात्मक प्रतिक्रिया, स्वतःचे नुकसान. निर्णय तुमचा आहे. म्हणून तुळ राशीवाल्यांनो, घाबरू नका, सजग राहा.
ही वेळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आली आहे. योग्य निर्णय, संयमित कृती आणि सकारात्मक विश्वास ठेवला तर हीच ऊर्जा तुमच्या आयुष्यात नवीन दिशा देऊ शकते. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि धैर्याने पुढे चला. धन्यवाद. जय मंगळदेव. जय भोलेनाथ.